लाडकी बहिणीचा लाडक्याचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा आता कधी वाटप होणार आहे, कोणत्या तारखेला वाटप होणार आहे, ज्याची सर्वजण लाडक्याच्या यातून वाट बघत बसतात की सर आम्हाला 14वा हप्ता भेटलाय, सर आता आम्ही ई-केवायसी पण केली, मग आम्हाला 15वा हप्ता कधी भेटणार आहे, वाटपाची काही तारीख समोर आली का, तर कोणत्या तारखेला वाटप होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर लाडक्याच्या कोणत्या लाडक्याच्या केवायसी केली, ई-केवायसी केली लाडक्या बहिणीची, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय। आणि लाडक्याच्या एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकीची ई-केवायसी करून चालणार नाही। जर तुम्ही सक्सेसफुली योग्यरित्या जर ई-केवायसी केली तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटेल, हे पण गोष्ट लक्षात ठेवा। असं समजू नका ई-केवायसी करून टाकले म्हणजे आपल्याला हप्ता भेटेल। तुम्ही योग्य पद्धतीने माहिती भरायची आणि ती माहिती भरल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी पुढचा हप्ता भेटणार आहे। तर कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतंय की पट सर्वांना आता 15वा हप्ता भेटायला पाहिजे आणि मागचे हप्ते 12वा 13वा 14वा हप्ता मला भेटला नाही सर, आम्ही ई-केवायसी केली, आता आम्हाला तर लगेच 15वा हप्ता भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही ई-केवायसी केली आहे का, पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं सांगायचं आहे। चला वेळ वाया घालता एक मोठी बातमी समोर आली आहे, तारीख नेमकी कधी असणार आहे, कोणत्या लाडक्या ताईंना पैसे भेटणार, सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय की या दसऱ्यानिमित्त 2 ऑक्टोबरला दसरा आहे, तर 2 ऑक्टोबर निमित्त या ठिकाणी वाटपाला सुरुवात व्हायला पाहिजे, 2 किंवा 3 ऑक्टोबरला सुरुवात झाली तर मस्त होणार आहे आणि चांगल्या स्वरूपात आम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। अशा स्वरूपात लाडक्या ताईंना सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत, नेमक्या कोणत्या तारखेला वाटप होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 15वा हप्ता वाटपाचं तारीख नेमकी काय असणार आहे, 3000 रुपये काय नेमकं कुणाला भेटणार आहे, 3000 रुपये हप्ता जमा होणार आहे का, 12वा 13वा हप्ता ज्याला भेटला नाही त्याला 3000 रुपये भेटणार आहेत का, की पुढचे सगळे हप्ते भेटणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर लाडक्यानो शिंदे साहेबांनी एक मोठी बातमी दिलेली आहे, त्यांनी एक आदेश देखील दिलेला आहे की ज्या लाडक्या ताई ई-केवायसी करतील, ज्या लाडक्या ताई पात्र ठरतील त्यांना डायरेक्ट हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। शिंदे साहेबांनी एक मोठी बातमी दिलेली आहे। त्याच्यानंतर केवायसी ई-केवायसी बाबत अडचणी तुमच्या सगळ्या दूर होणार आहेत। परत एकदा सांगतो लाडक्या ताईला थोडा वेळ थांबायचा आहे, ज्या लाडक्या ताईने अजून ई-केवायसी केली नाही किंवा त्याला अडचणीत आहेत त्यांनी अजून 2-3 दिवस थांबायचे, तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत। आणि 15वा हप्ता वाटप नेमकं कधी होणार आहे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। चला लाडक्या व्हिडिओला सुरुवात करूया। 15वा हप्ता म्हणजेच कोणता, तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाची बातमी समोर आली, खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलवर आपल्याला दिली जाते, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट स्वरूपात तुम्हाला ही माहिती मी देत आहे। तुम्हाला बघा लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाची माहिती देत आहे, तुम्हाला अशी माहिती अजून कोणीच दिलेली नाहीये, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। ज्या लाडक्या ताई उशीर आले असतील त्यांनी थोड्या वेळात हा व्हिडिओ पुन्हा परत बघायचा आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। 15वा हप्ता कोणाला मिळणार, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। बऱ्याच ताईंचे कमेंट्स येत आहेत की सर 15वा हप्ता कुणाला भेटणार आहे, सर आम्हाला 12वा हप्ता भेटला नाही, 13वा भेटला नाही, 14वा भेटला नाही, मग आमची ई-केवायसी झाली, मग आम्हाला 15वा हप्ता भेटणार आहे का, तर ह्याच्याबद्दल काही अपडेट आली आहे का ती तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच लाडके म्हणजे सर आमचा 14वा हप्ता भेटलाय, मग आमची ई-केवायसी झाली आहे, मग आम्हाला 15वा हप्ता कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला त्याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा लाडके ताईंनो, जर तुमचं 15 ऑक्टोबरच्या अगोदर वितरण झालं, बघा 2 गोष्टी लक्षात ठेवा लाडके ताईंनो, 15 ऑक्टोबरच्या अगोदर वितरण झालं आणि 15 ऑक्टोबरच्या नंतर वितरण झालं, या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। जर 15 ऑक्टोबरच्या अगोदर वितरण सुरू झालं तर कोणत्या लाडक्या ताईला पैसे भेटणार आहेत ते तुम्हाला सांगतोय, कारण की बघा ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। जर 15 ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजे पुढच्या महिन्यातल्या 15 तारखेच्या अगोदर जर वितरण सुरू झालं तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ज्यांना 14वा हप्ता मिळालेला आहे, ज्यांना ज्या लाडक्या ताईला 14वा हप्ता भेटलेला आहे त्यांना या ठिकाणी हा 15वा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो कोणत्या लाडक्या ताईंना 14वा हप्ता भेटला पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आता तुम्ही म्हणता सर 14वा हप्ता फक्त गरजेचा आहे का, तर 14व्या हप्त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। दुसरी कंडिशन आहे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। पहिली गोष्ट तुम्हाला 14वा हप्ता भेटायला पाहिजे, दुसरी गोष्ट तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे, तिसरी गोष्ट ई-केवायसी तुमची पूर्ण असायला पाहिजे। आता पूर्ण याचा अर्थ समजू नका की काही करून आपण उगाच ऑप्शन भरले, काहीतरी माहिती टाकली म्हणजे आपल्याला हप्ता येईल, तर लक्षात घ्या लाडके ताईंनो, योग्यरित्या जर भरलं आणि दोन्ही ठिकाणी तुम्ही जे
ऑप्शन आहेत होय होय जर केलं, तुमच्या घरामध्ये कोणी नोकरदार नाही आणि आमच्या घरामध्ये विवाहित आणि अविवाहित अशा दोनच महिला आहेत, हे जर दोन्ही ऑप्शन होय होय केलं तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जर दोन्ही एक जरी तुमच्यात नाही असेल तर तुमचा हप्ता डायरेक्ट बंद होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर ऑप्शन तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे असं जर झालं तर तुम्ही काय होणार आहे, डायरेक्ट बाहेर निघणार आहे. किंवा तुमच्या घरामध्ये एक विवाहित अविवाहित याच्यामध्ये जर तुम्ही नाही केलं तरी तुम्ही बाहेर निघणार आहेत, कारण की ही अट आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजनेची पात्रता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही ठिकाणी होय करायचं आहे. आणि होय जर केलं असेल, KYC कंप्लीट केली असेल, तुमची जात व्यवस्थित वगैरे टाकली असेल तर तुम्हाला या ठिकाणी 15वा हप्ता भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. या जर 4 गोष्टी कोणत्या कोणत्या लाडक्या ताईच्या, या 4 गोष्टी पूर्ण आहेत, पटपट सांगायचं आहे. आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ह्या 4 गोष्टी तुमच्या पूर्ण आहेत का. खूप महत्त्वाची माहिती दिलेली लाडके ताईंनो. ज्या लाडके ताई उशीर आले असेल त्यांच्यासाठी सांगतो, व्हिडिओ परत जाऊन बघा. खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. अशी माहिती तुम्हाला कुठंच भेटणार नाहीये. 15 ऑक्टोबरच्या अगोदर जर वितरण सुरू झालं तर एवढ्याच लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बऱ्याच ताई म्हणतात की सर आमचा 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, सर 14वा पण हप्ता आम्हाला भेटला नाही, आमची KYC पूर्ण झाली, मग आमचं नेमकं काय होणार आहे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 15 ऑक्टोबरच्या नंतर या ठिकाणी वितरण झालं. 15 ऑक्टोबरच्या पुढे गेलं वितरण, म्हणजे दिवाळीच्या वेळेस वगैरे वितरण चालू झालं. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, त्यावेळेस कंडिशन काय बघा, खूप महत्त्वाची कंडिशन आली आहे. KYCच्या याद्या अपडेट करून महिला विभागाची मान्यता मिळाली तर त्या याद्यामध्ये सर्वांना हप्ता मिळणार आहे. बघा लाडक्या ताईंनो, ज्यावेळेस तुमचं KYC होते तर असं समजू नका KYC मी लगेच केली म्हणजे माझं लगेच मला हप्ता पुढचा भेटणार आहे, असं समजू नका. आणि जर असं तुम्हाला कोणी म्हणत असेल तर लक्षात घ्या, अशा व्हिडिओ पासून लांब राहा किंवा अशा बातम्यापासून तुम्ही लांब राहा. कारण की KYC केल्यानंतर तुमची परत या ठिकाणी वर सिस्टम या ठिकाणी चेक करणार आहे, तुम्ही काय काय भरले सगळ्या गोष्टी चेक करणार आहे. आधार कार्ड काय टाकलाय, तुमच्या आधार कार्डला किती तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड चेक केलं जाणार आहे, त्याला बँक खातं जोडलं चेक केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये किती पैसे वगैरे येतात सगळं म्हणजे तुमचं चेक केलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला याद्यामध्ये तुमचं नाव अपडेट होणार आहे. त्याच्यामुळे असं समजू नका की हे लगेच 10-15 दिवसात होणार आहे. त्याच्यामुळे 2 महिन्याचा वेळ का दिलाय लक्षात घ्या लाडके ताईंनो. KYC पूर्ण करण्याला 2 महिन्याचा वेळ का दिलाय, कारण की ही प्रोसेस काय सोपी नाहीये, छोटी प्रोसेस नाहीये, याला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे असं समजू नका की माझी KYC झाली की लगेच मला पुढचा हप्ता भेटणार आहे. तर लक्षात घ्या, तुमची KYC जरी झाली, तुमच्या KYC नंतर तुमच्या याद्या जिल्ह्याच्या याद्यामध्ये मिक्स होणार आहेत. जिल्ह्याच्या याद्या मिक्स झाल्यानंतर त्या याद्यामध्ये तुमचं स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे किंवा एकदम पूर्ण कंप्लीट असायला पाहिजे. आणि ते कंप्लीट झाल्यानंतर तिथल्या महिला व बाल विकास विभाग जो असतो प्रत्येक जिल्ह्याचा, तो जिल्ह्याच्या यादी या ठिकाणी शेवटी चेक करणार आहेत आणि त्या चेक झाल्यानंतर तुम्हाला पुढे DBT भेटणार आहे. तर लाडक्या ताईंनो, खूप 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 महत्वाची बातमी तुम्हाला ही दिली आहे. तर बऱ्याच लाडक्या ताईंचं कन्फ्युजन होईल की सर आमचं काय होईल, आम्ही KYC केली, बरेच जण म्हणतात KYC केली म्हणजे हप्ते भेटणार आहेत. असं होत नाही लाडक्या ताईंनो, वेळ लागतो. 2 महिन्याचं KYC लाच वेळ दिलेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की सर आपल्याला वाटलं की KYC केली म्हणजे ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही म्हणजे लगेच हप्ता चालू होईल, असं होणार नाही. तुम्हाला वाटलं असेल रेकॉर्डिंग करून ठेवा, मी काय बोलतोय आत्ता रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहून ठेवायचं, लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. मी ज्या गोष्टी म्हणतोय तुम्हाला एक 15-20 दिवसानंतर पाहायला मिळतील, 1 महिन्यानंतर पाहायला मिळतील. ह्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगतोय, रेकॉर्डिंग करून ठेवा. आपण ज्या गोष्टी बोलतो तुम्हाला भविष्यात दिसताल. त्याच्यामुळे लागेल आपल्या सगळ्या मधल्या गोष्टी तुम्हाला माहित असतात, तुम्हाला माहिती आहे की सगळ्या मधल्या गोष्टी आपल्याला माहित असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुमची KYC झाली असेल तर लगेच असं नाही की तुमचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. ही गोष्ट तुम्हाला मी आत्ताच सांगतोय. बऱ्याच लाडके ताई म्हणतील की सर KYC केली, आम्ही ह्या न्यूज मध्ये बघितलं होतं की KYC झाली म्हणजे हप्ता लगेच भेटणार आहे. असं होणार नाही. परत सांगतोय, तुमच्या याद्या, ही कंडिशन लक्षात ठेवा, तुमच्या याद्या कंप्लीट व्हायला पाहिजेत. याद्या या ठिकाणी महिला विभागाने अप्रूव्ड केल्या पाहिजेत आणि नंतर ते DBTचे आदेश द्यायला पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे लाडके ताईंनो, काळजी करू नका, पण KYC करून घ्या, लवकरात लवकर करून घ्या. हे अपडेट करायला वेळ लागणार आहे, पण असं समजू नका की KYC करायची नाही. आपल्याला KYC करायची आहे. तुम्हाला 100% हप्ते चालू होणार आहेत, पण त्याला वेळ लागणार आहे. ही गोष्ट मी आत्ताच सांगतोय. परत म्हणू नका की सर आम्हाला वाटलं की सर आम्हाला 15वा हप्ता येईल.
आत्ताच काळजी करू नका, मी ज्यावेळेस नवीन अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला ते सांगेल. इथे सांगतो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करायचंय आणि चॅनलला कोणी नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणीचे, महिला विभागाच्या सगळ्यात येत असतो, त्याच्यामुळे व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.